आता तुम्ही बोलायचं. हां, लग्नासाठी स्थळं बघत होतो त्यावेळेला आम्ही स्थळं पाहिली, पण अचानक नंतर असं मला घरून समजलं की ह्यानी चॉईस केलेली आहे. त्यावेळेला थोडा धक्का बसला, कारण का हे इंटरकास्ट होतं पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे. त्यामुळं आणि थोडंसं जरा मनामध्ये थोडंसं हे झालं. त्यामुळं मग परत आणखी विचार केल्याच्यानंतर पूर्ण थोडा वेळ घेतला आम्ही दोघांना हे करायसाठी. नंतर मग तिच्या घरच्यांना वगैरे ते विचारून येते, मग आम्ही पुढं प्रपोजल मग त्यांच्याकडे पाठवलं की भाऊ काय विचार आहे. हां, मग त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता काय करायचं, कारण प्रॉब्लेम आता का थोडंसं आमचं कास्टमध्ये असल्यानंतर काय प्रॉब्लेम आला. आता कसं वाटतंय? आता छान वाटतंय. सुनबाई कशा आहेत? सुनबाई बरी आहे. हो ना, आहे मनमिळाव आहे. हो ना. थोडक्यात सांगायचं म्हणजे की शेवटी इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळं घरी म्हणजे ॲडजस्ट होणं हे थोडं महत्त्वाचं होतं, पण आता झालंय ना. आणि आता झालेलं आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि सेकंडली थिंग की आम्ही दोघेही म्हणजे तिच्याकडचे आणि आम्ही इकडचे काय लांबचे, सांगली आणि सातारा. अरे झालं मग, वा. आणि त्याच्यामुळे काय झालं की आमच्या घरी ती मिसळी गेली आणि त्यामुळे आम्हाला एवढा जास्त काय प्रॉब्लेम आला नाही आहे. हां, मी तिची वहिनी आहे आणि ज्यावेळेस तिला म्हणजे हे असं इंटरकास्ट करायचं आहे म्हणून फार टेन्शनमध्ये होते. मग आम्ही दोघेही मग ह्यांच्या घरी मग बाबांना घेऊन, कारण आता कसं वाटतंय? आता एकदम छान आहे, काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही आहे. काय चेहऱ्यावर इतके छान आहेत की म्हणजे कितीही जरी म्हणजे आम्ही प्रवासाला गेलो तर ते स्वतः ड्रायव्हिंग करतात, पण कधी देखील म्हणजे असं वैतागत नाही. कारण ड्रायव्हर हा कसा खूप म्हणजे असेल तो खूप वैतागतो, पण त्यांनी स्वतः ड्रायव्हिंग करत करत इतर सगळ्यांकडे लक्ष देत होता. बरोबर. म्हणजे एवढं छान म्हणजे आपलं म्हणून त्याने फार हे केलं, असं कोणीच नाही आहे. वा वा. दोघेही छान आहेत, जावई पण छान आहेत, सर्व काही छान आहे. वा वा, चांगलं आहे. मला आधी सांगा, आत्ता क्षमा मागायची तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा तर सगळ्यांचीच मागेल, नकळत कोणाचं मन दुखवलं असेल तर. आणि थँक्यू तर भावाला आणि मम्मी पप्पांना. तुम्ही हो? क्षमा मी वडिलांची, आईची, माझ्या सासू सासऱ्यांची, आणि चुकून कोणी दुखवलं गेलं असेल तर त्यांची. आणि थँक्यू सर्वांनाच, तुम्ही आल्याबद्दल देखील आणि फॅमिली मेंबर्सलाही एवढा सपोर्ट केल्याबद्दल. हो की नाही? छान. थोडीशी धावपळ आहे तुमची. आता वेळ देणार तुम्हाला 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये मी जे अक्षर सांगेन किंवा रंग सांगेन त्या रंगाच्या किंवा त्या अक्षराच्या वस्तू घेऊन यायच्या, इथे आणून ठेवायच्या. एका वेळेला एकच वस्तू आणायची. 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, 7 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस, आणि 11 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस. बघूया काय होणार या खेळात. अक्षर आहे म. म. माचीस.